नमस्कार, मी मदन बोराडे, गोटेगावकर, तालुका केज, जिल्हा बीड. आज माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत श्रीयुत छत्रबूज रामराव बोराडे, गोटेगाव. विषय आहे आमदार आणि खासदार यांना मिळणाऱ्या पेन्शनीबाबत. तर आपण काकांशी बोलूयात. नमस्कार, मी छत्रबूज रामराव बोराडे सर्वांना नमस्कार करतो आणि माझ्या मनातली इच्छा आहे ती बोलू इच्छितो. सर्वांनी ती शांत चित्ताने ऐकावी. आपले जे खासदार आमदार आपण निवडून देतो त्यांना 4-4, 5-5 पेन्शनी चालू आहेत. त्या 5 वेळा आमदार झाला की 5 वेळा पेन्शन, एकच नाही, आणि ते वाढतात. आणि हे पैसा कुठून येतो? हा पैसा आपल्या कष्टाचा आहे. हे लोक काय कष्ट करतात? इलेक्शनला पैसे वाटतात, आपल्याकडून लुटतात. ते काय जे असेल त्यांचं, पण ह्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. तर त्याआधी आम्ही पुण्यात पण हा कार्यक्रम चालू केला आहे. आम्ही यासाठी एकच माझी इच्छा आहे, प्रत्येक गावागावातल्या काही लोकांनी फक्त 1 तास निषेध नोंदवायचा. चौकात, गल्लीत प्रत्येक लोकांनी 10 ते 11 1 तास फक्त उभं राहायचं, शांततेत. काही बोलायचं नाही, कुणाला काय नाही. ह्याने काय होईल? सर्वसामान्य लोक वेळेत म्हणतील, पण गावातले काही लोकांना हे न पटणारी गोष्ट असेल तर ते कुठंतरी पुढं बोलतील, हे का असं करतात, काय उद्देश आहे, काय नाही. म्हणजे एकापासून अनेक लोक आपल्यात सामील होतील आणि चालल्यानंतर वरच हे ऑफिसपर्यंत, म्हणजे पोलीस स्टेशनहून तहसील, असं हे प्रत्येक ठिकाणी चर्चा होईल. आणि ही बहुमत होईल. बहुमत झाल्यानंतर तहसीलदार, कलेक्टर हे रिपोर्ट करतील. याचा काहीतरी परिणाम होईल. शहरी भागाने हे चालू झालेलं आहे. तेव्हा आपल्या छोटीशी एक फूल म्हणून फुलाची पाकळी आपण आपल्या गावातून चालू करावं अशी माझी एक इच्छा आहे. तरी सर्वांनी याचा सहानुभूतीने विचार करावा. काका, कधीपासून सुरू करणार आहात? आता हे आपण सर्वांचे एकदा बोलू, सगळ्यांना काय ते आता आपल्या त्याला कोण लाईक करते, किती होते, त्याप्रमाणे आपण ठरवू. सगळे चर्चा करून दाखवा. 5-10 लोक सुरुवात केली तर तेवढेच काय, असं आपण कधी पण हे करू, सर्वांच्या इच्छेनुसार. काकांचं म्हणणं आहे, बरोबर आहे. बघा, एक कर्मचारी, शासकीय कर्मचारी 1 वेळा रिटायर झालं त्याला एकच पेन्शन मिळते. परंतु आमदार हे फक्त 5 वर्षासाठी असतात. हे कर्मचाऱ्याच्या तुलनेत जर विचार केला तर कर्मचारी साधारणतः आपल्या आयुष्याचे 20, 25, 30, 35 वर्षापर्यंत नोकरी करत असतो. त्यांना मात्र एक पेन्शन. परंतु 5 वर्षामध्ये आमदार खासदार यांना, समजा एक व्यक्ती जर 4 वेळेस आमदार झाला आणि 5व्यांदा खासदार झाला तर त्याला 4 वेळा आमदारकीची पेन्शन मिळते आणि 1 वेळा म्हणजे 5वी पेन्शन ही खासदारकीची मिळते. तर ही एवढी लूटमार जनतेची का? जनतेचा पैसा हा एक वेस्ट किंवा लुटीच्या पद्धतीनं हे घेत आहेत. त्याचं कारण असं आहे, कारण यामध्ये समर्थक असोत किंवा विरोधक असोत, म्हणजे सत्ताधारी असोत किंवा विरोधक असोत, हे कायदे बनवणारे आहेत आणि ते साहजिकच आहे, त्यांच्या हिताचाच कायदा करतात. तर याचा कुठंतरी एक निषेध म्हणून काका पुण्याला निवासी असतात, पुणेकरांनी हा उपक्रम सुरू केला आहे. तर महाराष्ट्रातील सर्व बांधवांना माझी विनंती आहे की आपण या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे आणि याविषयी निषेध नोंदवला पाहिजे. प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये, आपापल्या तालुक्याचे ठिकाण, आपापल्या जिल्ह्याचे ठिकाण आणि राजधानी असेल, उपराजधानी असेल, या ठिकाणी सर्व नागरिकांनी या पुणेकरांच्या हाकेला एक उत्तर किंवा साथ दिली पाहिजे, असं मला या निमित्ताने वाटतं. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.